ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे ज्या विक्रांत वायचळ या शाखा प्रमुखांसाठी थेट शिवसेनेला भेटल्या होत्या आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या विक्रांत वायचळ यांना आता शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याने चांगलीच खळबळ माजली होती. स्थानिकालाच उमेदवारी द्यायला हवी अशा प्रकारची भूमिका घेत त्यांनी विक्रांत वायचळ यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. आता विक्रांत वायचळ यांना उमेदवारी मिळाल्याने या परिसरामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मीनाक्षी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं आहे. स्वर्गीय मुकुंद केनी यांच्या पत्नी प्रमिलाताई केनी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, मात्र शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. मंदार केणी या त्यांच्या पुत्राला उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र प्रमिलाताई केनी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता काल त्यांच्या समर्थकांनी कळवा परिसरामध्ये एक मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये कोविड कालावधीमध्ये केलेल्या कामाची आठवण जनतेला करून देण्यात आली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रमिलाताई केनी या अपक्ष उमेदवारी लढवतील आणि जिंकून देखील येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आता प्रमिला केनी या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दत्ता घाडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र युतीमध्ये त्यांना उमेदवारी मिळू न शकल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. श्री दत्ता घाडगे यांनी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं यशस्वी केलेली आहेत. या प्रभागामध्ये आता ते अपक्ष उमेदवार म्हणून जनतेच्या समोर जाणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2D मधून श्री वीरू वाघमारे यांचे चिरंजीव आर्यन वीरू वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वीरू वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ठाणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ठाणे शहरामध्ये अनेक आंदोलनं त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत. आता प्रभाग क्रमांक 2D मधून त्यांनी त्यांचे चिरंजीव आर्यन वीरू वाघमारे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports,
and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते श्री महेश कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं, मात्र भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिले नाही. त्यानंतर त्यांनी मशाल हे चिन्ह हाती घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण गद्दार नाही खुद्दार आहोत असा नारा त्यांनी दिला आहे. दरम्यान महेश कदम यांच्या गाडीखाली लिंबू ठेवण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. कुठल्याही प्रकारचं दबाव तंत्र वापरलं, कितीही केसेस जुन्या उकरून काढल्या तरीही आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असं महेश कदम यांनी म्हटलं आहे. गाडीखाली लिंबू ठेवायची सुरुवात झालेली आहे. जंतर मंतर सुरू झालेला आहे. ही लढाई माझ्या प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीच्या 4 उमेदवारांना विनंती, महाविकास आघाडीच्या आमच्या या उमेदवारांची काय आम्ही पुढे कमी जनते सिमेंट हा विचार करा. तुम्ही 3-3, 4 आमदार नगरसेवक झालेला आहात. तुम्ही विचार करा की आपण आपल्या कार्यपद्धतीने काम करूया, मतं मागूया. आम्ही विचार करू की आम्ही निष्ठावंत शिवसैनिक, निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक, निष्ठावंत शरद पवार गटातला राष्ट्रवादी कार्यकर्ता म्हणून आम्ही लोकांमध्ये जाऊ. आम्ही खुद्दार आहोत, आम्ही गद्दार नाही आहोत हेच मनाची बाळगून मी पुन्हा सांगतो, आम्ही खुद्दार आहोत, आम्ही गद्दार नाही आहोत हे शब्द आता आमच्या काही उमेदवार झोपणार आहेत. मग लगेच महेश कदमना कुठल्या गुन्ह्यात अडकवायचं याचं प्लॅनिंग करणार असतील तर आजच तयार करा. जेलला गेलो तरी माझी निवडणूक मी लढणार आहे. मी माघार घेणार नाही. 2-2 कोटी रुपये द्यायची आम्ही प्रयत्न करू नका. पैशापेक्षा माझी निष्ठा महत्वाची आहे. मी आजही बाळासाहेबांना शिवसैनिक होतो, या आधी होतो. माझ्या कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची रोज पूजा केली जाते. मी ही लढाई लढणार. मतदारांना एकच आवाहन करेन की आपण सुज्ञ मतदार आहोत, जागृत मतदार आहोत. ठीक आहे, मशीन सेटअप असतील कदाचित, पण मशीन सेटअप पेक्षा मनाची सेटअप करून ठेवा आणि महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांना निवडून द्या. हीच माझी कळकळीची विनंती. जय महाराष्ट्र. गेल्या काही महिन्यांपूर्वी श्री हनुमंत जगदाळे हे शिवसेनेमध्ये आले होते. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी त्यांना 4ही जागांवर उमेदवारी देण्याचं मान्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळल्याचं एका पत्रकार परिषदेत हनुमंत जगदाळे यांनी म्हटलं आहे. हनुमंत जगदाळे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधवर, सौ सरिता दिगंबर ठाकूर, सौ वनिता संदीप घोगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या प्रभागाचा विकास हेच आमचं स्वप्न असल्याचं श्री हनुमंत जगदाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सातत्याने लोकांच्या मध्ये राहून काम करण्याची सवय आम्हाला असल्यामुळं निवडणूक ही आम्हाला फार अवघड नसते. निवडणूकमध्ये आम्ही निश्चितच प्रकारे निवडणूक सिरियस घेतो, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडेल. आणि त्यात आता आम्ही शिवसेनेतून ही निवडणूक लढवतोय. गेल्या वेळेला राष्ट्रवादीतून निवडणूक लढलो, त्यावेळेला साधारण 6,000च्या फरकाने त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी निवडून आलो. आजची परिस्थिती आहे की राष्ट्रवादीची 100% लोक माझ्याबरोबर आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पाठबळ आहे. म्हणजे तेव्हाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्हाला 3 पटींनी त्या ठिकाणी मतदान होईल अशी आशा आहे. ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली आहे.
भारतीय जनता पार्टीला 40 तर शिवसेनेला 87 जागा गेल्या आहेत. युती झाली आहे, मात्र व्यापक हितासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. मात्र अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही, यासाठी आपण समाधानी नाही, असं देखील आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे. अनेक वॉर्डांमध्ये आता बंडखोरी झाली आहे, मात्र या कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल, असं देखील श्री केळकर यांनी म्हटलं आहे. नाही, भारतीय जनता पार्टीने बघा की गेली 7-8 वर्ष खूप पार्टीचं संघटन, काम, विस्तार, प्रत्येक बूथवर काम अशा पद्धतीने सुरू केलं होतं. आणि मधल्या काळामध्ये 8-9 वर्ष झाली, 17ला निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आत्ता निवडणुका येत आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं एकदम माइंडसेट होतं की आपल्याला लढायचं आहे. आणि त्यामुळे त्या भावनेतून कार्यकर्ते देखील काम करत होते. परंतु वरिष्ठ पातळीवर शेवटी व्यापक हित बघायला लागतं. त्या हिताच्या दृष्टीने त्यांनी युती करण्याचा निर्णय केला, किमान MMR रिजनमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, आणि त्यामुळे ही युती झाली. परंतु युती झाली असं जरी असलं तरी आम्ही समाधानी नाही, कारण की युतीमध्ये जे आम्ही अपेक्षित ठरलं होतं, कारण मधल्या काळामध्ये शेवटी तिथे विनिंग कॉम्बिनेशन बघूनच करायला पाहिजे. मधल्या काळामध्ये विधानसभांमध्ये देखील जो मोठा बदल घडला आणि त्याच्या माध्यमातून जे काही भारतीय जनता पार्टीने प्रस्तावामध्ये दिलं होतं त्याच्यातलं फार काही हाताला लागलेलं मला दिसत नाही. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजन किने यांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजन किने हे यापूर्वी ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते, त्याचप्रमाणे स्थायी समिती सभापती म्हणून देखील कार्यरत होते. महानगरपालिकेतील एक महत्त्वाचे नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. जनतेच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असू, जनतेचा विकास ही आपली जबाबदारी असेल, असं देखील राजन किने यांनी म्हटलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.